तर आदित्य पुढे म्हणाला, प्रत्येक नातं एक दिवस संपणारच आणि माणसं कायमची सोबत नसतात. मग अशा तात्पुरत्या आनंदाच्या नशेत का पडावं आणि नंतर ते निघून गेल्यावर का उदास व्हावं? मी माझ्या या आयुष्यात चांगलाच आहे. मला ना आनंद जाणवतो ना दुःख. पण तुझा विचार कर, तुझ्याकडे बरेच मित्र आहेत आणि तू एक मोकळी चिमणीसारखी आयुष्य एन्जॉय करत होतीस. पण आता तुझं आयुष्य पूर्ण बदललं आहे. आता तू पिंजऱ्यातली चिमणी झाली आहेस आणि तुझ्या मित्रांनाही भेटत नाहीस. हे सगळं तुझं मन खिन्न करेल, पण माझ्या आयुष्याला त्याचा काही फरक पडत नाही. त्या नैराश्याला दूर करण्यासाठी तुझ्या माणसाचा बालपणापासून तिरस्कार करत होतीस त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतेस. पण मी माझ्या भावना खोट्या दाखवणार नाही. हा आपल्या दोघांमधला फरक आहे. मला त्या औपचारिक जीवनशैलीची गरज नाही. माझ्याकडे जे आहे त्यात मी पूर्ण समाधानी आहे. मला कधीही या आयुष्यात दुःख वाटलं नाही. त्याने आपलं मत स्पष्ट केलं. सान्वी त्याच्या शब्दांचा अर्थ समजली. तिला जाणवलं की तो हे सत्य मान्य करायला तयार नाही, कारण त्याच्या स्वतःच्या काही तत्त्व आहेत. मी आयुष्यात कधीही नात्याची अशी विचित्र व्याख्या ऐकली नव्हती, ती म्हणाली आणि चहाचा शेवटचा घोट घेतला. जर तू तुझ्या निर्णयावर एवढा हट्टी आहेस तर निदान काही दिवस माझा मित्र होऊन बघ ना. जर जमलं तर आपल्या करारानंतरही आपण मित्र राहू शकतो. काय म्हणतोस? तिने विचारलं. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली. मी ऐकलंय की मैत्री ही डील नसते, ती मनातून यायला हवी. पण तू तिला डील बनवायचा प्रयत्न करतेस, फक्त तुझ्यासाठी. म्हणून मी या जगातल्या नात्यांवर कधी विश्वास ठेवत नाही. बहुतांश नाती खोटी आणि स्वार्थी असतात. कोणालाही काही स्वार्थाशिवाय कुणावर प्रेम नाही येत, असं म्हणून तो तिथून निघून गेला. निदान त्याला मैत्रीची व्याख्या तरी माहीत आहे. म्हणजेच त्याच्या आतली मानवता बाहेर काढणं सोपं आहे. तिने मनाशी विचार केला आणि त्याचं आयुष्य सामान्य करावं असं तिला खरंच वाटलं. थोड्या वेळाने ती घरात आली तेव्हा तो जेवण बनवत होता. ती हसली आणि सोफ्यावर जाऊन टीव्ही सुरू केला. काही चॅनल बदलली, काही कार्यक्रम बघितले. तो मात्र तिला पूर्णपणे दुर्लक्ष करून आपल्या कामात मग्न होता. जेवण झाल्यावर त्याने टेबलावर ठेवले. तीही टेबलापाशी आली आणि त्याच्यासमोर बसली. त्यांनी दोघांनी शांततेत जेवण केलं. जेवण झाल्यावर तिने भांडी धुवायला घेतली, पण ती काम तिच्यासाठी नवीन होतं. चाकू स्वच्छ करताना तिच्या बोटाला लागला आणि ती किंचाळली. आदित्य धावत स्वयंपाकघरात आला. त्याने पाहिलं की तिच्या तर्जनीतून रक्त वाहत होतं आणि ती बेशुद्ध पडणार होती. तो तिला वेळेत पकडून हॉलमध्ये आणतो आणि सोफ्यावर झोपवतो. त्याने जखमेवर औषध लावलं आणि अँटीबायोटिकचं इंजेक्शन दिलं. जखम खोल असल्यामुळे आणि रक्त जास्त गेल्यामुळे तिचे डोळे उघडत नव्हते. मग त्याने तिला तिच्या खोलीत नेऊन बेडवर झोपवलं. त्याला स्वतःला वाटलं की तिला तिथे एकटं सोडणं योग्य नाही, म्हणून तो तिच्या खोलीतच थांबायचं ठरवतो. तो सोफ्यावर झोपायचा विचार करत होता, पण तिथं सोफा नव्हता. त्यामुळे तिच्या बेडवरच झोपला, पण मध्ये मोठं अंतर ठेवून. तोपर्यंत तिची झोप नीट लागली आहे याची खात्री करून मगच डोळे मिटले. सान्वी सकाळी हळूहळू जागी झाली. खिडकीतून येणारं ऊन आणि पक्ष्यांचा किलबिलाट तिला उठवू लागला. डोळे उघडल्यावर तिने पाहिलं की आदित्य तिच्या खोलीत आहे. काल काय झालं होतं ते आठवलं. हाताला बांधलेलं बँडेज आणि दुखणं तिला सगळं आठवून दिलं. तिला कळालं की रक्त पाहून ती बेशुद्ध झाली होती आणि आदित्य तिची काळजी घेण्यासाठी इथे राहिला होता. हे आठवताच तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. तो मनाने चांगला आहे, पण ते मान्य करायला तयार नाही असं ती विचार करू लागली. ती बेडवरून उठणार होती, पण तिची नजर त्याच्यावरच खिळली. तो उशीला बिलगून बाळासारखा झोपला होता. नकळत ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. कधीही तिने एखाद्या मुलाच्या चेहऱ्याचं असं कौतुक केलं नव्हतं, पण तो हळूहळू तिच्या मनात बदल घडवू लागला होता. तिने डोळे हलवून त्या विचारांना झटकून टाकला आणि बाथरूममध्ये जाऊन आपली सकाळची कामं पूर्ण केली. परत आल्यावर तो दिसला नाही. ती स्वयंपाकघरात गेली तर तो कॉफी बनवत होता. तुझ्या हाताला आता दुखतंय का? त्याने काळजीने विचारलं. थोडं दुखतंय, पण चालेल, काळजी करू नकोस, ती म्हणाली. मी आपला फॅमिली डॉक्टर बोलावला होता, पण तो कोविड ड्युटीवर आहे. तुला हवं तर आपण हॉस्पिटलला जाऊ, तो म्हणाला. नको, चालेल, ही छोटीशी जखम आहे, ती म्हणाली. तरीसुद्धा तुला जपून राहायला हवं, तो म्हणत तिला कॉफीचा कप दिला. तो जॉगिंगला गेला आणि परत आला तेव्हा तिने घर साफ करणं सुरू केलं होतं. तो धावत तिच्याकडे गेला आणि तिच्या हातातली कामं काढून घेतली. हे सगळं का करतेस? मी तुला आराम करायला सांगितलं होतं, तो चिडून म्हणाला. मग घर कोण साफ करणार? मला या पसरात राहवत नाही, ती म्हणाली. मी करतो, तू हाताला ताण देऊ नकोस, त्याने काळजीने सांगितलं. सॉरी, पण मी एखाद्या अनोळखीची मदत घेणार नाही, ती हात छातीवर घालून म्हणाली. मी तुझा नवरा आहे, ते लक्षात ठेव, तो म्हणाला. फक्त नावापुरता नवरा, मी ते मान्य करणार नाही. माझे मित्र असते तर मी त्यांना सगळं करू दिलं असतं, ती म्हणाली.
ठीक आहे, तर आता आपण मित्र आहोत. खुश? तो त्राग्याने म्हणाला. तिच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य आलं. त्याने घर साफ केलं आणि जेवण बनवलं. ती सोफ्यावर बसून त्याच्या हालचाली बघत होती. तिला आश्चर्य वाटलं की तो एवढी सगळी कामं एकटाच कशी करतो. तुला ही घरकामं करताना लाज वाटत नाही का? ती त्याच्या हातचं स्वादिष्ट जेवण खाताना म्हणाली. मी इथे एकटाच राहत होतो, तेव्हा ही सगळी कामं मीच करत होतो. मला माझं काम दुसऱ्याने करणं आवडत नाही. हेच बाबांनी मला शिकवलं. मला यात कधी लाज वाटली नाही, तो म्हणाला. इम्प्रेस्ड? ती म्हणाली. संध्याकाळी ते दोघं बागेत बसून संगीत ऐकत होते. तुला हे गाणं आवडतं? तिने विचारलं. हो, मला मेलोडी ऐकायला खूप आवडतात, तो म्हणाला. ते ऐकून ती आनंदली. तू असं हसतेस का? त्याने विचारलं. कारण मला संगीत खूप आवडतं आणि मी माझ्या कॉलेजच्या म्युझिक क्रूमध्ये लीड सिंगर आहे, ती हसत म्हणाली. ओह, खरंच? मला वाटलं तू अजून शाळकरी मुलगी आहेस, जिला छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडायचं असतं. पण तू काहीतरी टॅलेंटेड झाली आहेस, तो मिश्किलपणे म्हणाला. तिने डोळे वटारले आणि आपलं आवडतं गाणं गाऊ लागली. तिचा गोड आवाज गाण्याशी एवढा सुंदर जुळला की त्याला मूळ गायकापेक्षाही अधिक सुरेख वाटला. वा, त्याने टाळ्या वाजवल्या आणि चेहऱ्यावर चमकदार हास्य उमटलं. तुझा आवाज खूप सुंदर आहे. मी कधी विचारच केला नव्हता की तू एवढी छान गायिका असशील. गाणंही खूप सुंदर आहे, त्याने कौतुक केलं. त्या दिवसापासून त्याने तिच्याशी सहज बोलायला सुरुवात केली. तिलाही त्याच्या या बदलांचा आनंद झाला. लॉकडाऊनमुळे ते दोघं एका घरात एकमेकांवर अवलंबून राहू लागले. आदित्यने तिची खूप काळजी घेतली आणि तिच्या हाताची जखम पूर्ण बरी होईपर्यंत तिला कुठलंही काम करायला दिलं नाही. सान्वीचं मन त्याच्या काळजीमुळे वितळलं. आता तो तिच्याशी रागाने वागत नाही याचं तिला समाधान होतं. पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही. 2 आठवड्यांनी रविवार होता. आदित्य आणि सान्वीने घर साफ करण्याचं ठरवलं. आदित्यने पहिला मजला साफ केला आणि सान्वीने भुतळ साफ केलं. साफसफाई करताना तिला काहीतरी जाणवलं. तिला बेसमेंटमध्ये एक खोली दिसली. तिने कधी ती खोली पाहिली नव्हती आणि आदित्यनेही कधी तिचा उल्लेख केला नव्हता. तिला जाणून घ्यायचं होतं की त्या खोलीत नक्की काय आहे आणि आदित्यने कधी त्याबद्दल का बोलला नाही. तिने दरवाजा उघडायचा प्रयत्न केला पण तो लॉक होता. तिने किल्ली सगळीकडे शोधली पण सापडली नाही. मग तिला गाडीच्या पार्किंगमध्ये एक बॉक्स मिळाला, त्यात एक किल्ली होती. तिने आनंदाने दरवाजा उघडला आणि आत गेली. खोली अंधारात बुडालेली होती. काहीच दिसत नव्हतं. तिने स्विचबोर्ड शोधला पण सापडला नाही. मग ती स्वयंपाकघरात जाऊन मेणबत्ती आणायला गेली. मेणबत्ती पेटवून ती पुन्हा बेसमेंटमध्ये जात असताना मध्येच आदित्यने तिला अडवलं. तू मला या बेसमेंटच्या खोलीबद्दल काही सांगितलंस का नाहीस? इथे काही खजिना आहे का? ती म्हणाली पण त्याच्या लाल डोळ्यांकडे पाहून थांबली. तो संतापाने उभा होता. तू तो रूम उघडला का? आदित्यच्या चेहऱ्यावर कटुतेची छटा उमटली. सान्वीच्या चेहऱ्यावरील भाव बदलले जेव्हा तिला त्याच्या डोळ्यांमध्ये राग दिसला. तिने होकारार्थी मान हलवली. याला काय झालंय? ती मनात म्हणाली. माझ्या परवानगीशिवाय तो रूम उघडायची हिंमत कशी झाली तुझी? तो किंचाळला आणि ती दचकली. त्याचा आवाज इतका मोठा, इतका गळगळाटी होता की तिला नीट त्याचे शब्दही समजले नाहीत. तो एकदम बदललेला माणूस भासत होता. त्याचे डोळे काळसर रागाने भरलेले होते. ती काहीतरी बोलायला जात होती पण त्याने मध्येच कापलं. चुप, तो ओरडला आणि ती अजूनच घाबरली. तो त्या खोलीकडे गेला, दार बंद केला आणि कुलूप लावलं. ती त्याच्या मागे गेली. त्याच्या अचानक बदललेल्या वागण्यामुळे काळजीत पडली. मग त्याने ती किल्ली काळ्या पेटीत फेकली आणि धोकादायक नजरेने तिच्या जवळ आला. ती भीतीने थरथर कापत उभी राहिली. त्याच्या रागात उकळणारे रक्त जणू तिला जाणवत होते. इतक्या अवस्थेत तिने त्याला याआधी कधीच पाहिलं नव्हतं. तो दरवाजा पुन्हा कधीच उघडायचा प्रयत्न करू नकोस. असं झालं तर तुला मी सोडणार नाही. स्वतःच्या मर्यादेत राहा, तो तुटक शब्दात म्हणाला आणि रागाने मूठ आवडली. ती पुतळ्यासारखी थिजून उभी राहिली. हे बोलून तो आपल्या खोलीत गेला आणि दार जोरात आपटून बंद केलं. तिच्या अंगावर शहारे आले. डोळ्यांतून पाणी आलं आणि गालांवरून वाहत गेलं. ती त्याचं मन समजू शकत नव्हती. एक दिवस इतका चांगला वागतो, दुसऱ्या दिवशी निर्दयी होतो. त्याच्या या दुहेरी वागण्यामुळे ती अधिकच गोंधळली. बराच वेळ ती सोफ्यावर बसून त्याचाच विचार करत राहिली. तिचं म्युझिक क्लासेसलाही जाणं राहून गेलं. काही तासांनी तिने ठरवलं आणि आपला मोबाईल घेतला. एकदा आदित्यने त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरचा नंबर दिला होता. तिने तो डायल केला. हॅलो डॉक्टर, मी मिसेस आदित्य बोलते. बोलायला वेळ आहे का? तिने विचारलं. हो सांग सान्वी, तू ठीक आहेस ना? अजून हाताला वेदना आहेत का? त्यांनी काळजीपूर्वक विचारलं. नाही डॉक्टर, मला नाही. मला आदित्यबद्दल जाणून घ्यायचं आहे. त्याची मानसिक अवस्था ठीक आहे का? ती संकोचाने विचारते. हं,
मी सांगू शकतो, पण आधी तुझा हेतू जाणून घ्यायचा आहे, डॉक्टर म्हणाला. मी त्याची पत्नी आहे. त्याची तब्येत कशी आहे हे जाणून घेणं माझं कर्तव्य आहे. आणि खरं सांगायचं तर मला त्याची काळजी वाटते, ती प्रामाणिकपणे म्हणाली. तो पूर्णपणे ठीक आहे, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दोन्ही, डॉक्टर म्हणाला. पण तो विचित्र वागतो. कधी खूप प्रेमळ आणि काळजी करणारा असतो, तर कधी भडकून ओरडतो. का तो असं द्विधा मनस्थितीत वागतो? तिने विचारलं. तो अगदी नॉर्मल आहे, पण त्याच्या मनात प्रचंड असुरक्षितता आहे. त्याला आयुष्यात कधीच खरं प्रेम मिळालं नाही. त्याचं मत आहे की कोणीही खरं प्रेम करणार नाही. लोक गरज असेपर्यंत त्याच्या भोवती राहतात आणि मग त्याला सोडून जातात. त्याच्या आयुष्यात असंच झालंय, म्हणून तो कोणताही संबंध मान्य करायला तयार नाही आणि पुन्हा प्रेम करायलाही घाबरतो. तो फक्त तेव्हाच बदलेल जेव्हा त्याला जाणवेल की कोणी खरंच त्याची काळजी करतं, अगदी त्याच्या आयुष्यातलं सर्व काही गमावलं तरी. कसलीही काउन्सिलिंग किंवा ट्रीटमेंट त्याला मदत करणार नाही. त्याच्या आजूबाजूचे लोकच हे करू शकतात, डॉक्टरने स्पष्ट सांगितलं. डॉक्टर, अजून एक शेवटचा प्रश्न. बेसमेंटमधल्या रूमबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तिने विचारलं. ते त्याच्या कटू आठवणी आहेत. त्याने कधीच आपल्या आईचा चेहरा पाहिला नाही. तिची सगळी सामान त्या खोलीत आहेत. त्याला वाटतं ते पाहिलं तर त्याचं मन विस्फटेल, म्हणून तो ती खोली कुणालाही उघडू देत नाही. त्यामुळेच तो कधीकधी आपला तोल गमावतो, डॉक्टर म्हणाला. धन्यवाद डॉक्टर, मला सांगितल्याबद्दल. मी काळजी घेईन, असं म्हणत तिने फोन ठेवला. ती खोल विचारात पडली. आदित्यला त्याच्या असुरक्षिततेतून बाहेर काढून एक साधं आनंदी आयुष्य द्यावं अशी तिची इच्छा झाली. पण त्याचवेळी मनात प्रश्न उभा राहिला. ती त्याची एवढी काळजी का करते? मात्र तिच्याकडे उत्तर नव्हतं. तिने डिनर तयार केलं आणि तो यावा म्हणून वाट पाहू लागली. जसं तिने अपेक्षित केलं तसं तो खोलीतून खाली आला. ती शांतपणे बसली आणि स्वतःसाठी जेवण वाढलं. तो समोर बसला, पण तिने त्याच्याकडे पाहिलंही नाही. त्याने घसा खाकरला, पण ती दुर्लक्ष करून जेवू लागली. सॉरी, तो अपराधीपणे म्हणाला. तिने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर अपराधाची छटा स्पष्ट होती. मला तुझ्यावर ओरडायला नको होतं, पण ती खोली पुन्हा उघडू नकोस, तो म्हणाला. ती निर्विकारपणे त्याच्याकडे पाहत राहिली, आपला राग अजूनही कायम असल्याचं दाखवत. त्याला तिचं कसं सांत्वन करावं हे सुचत नव्हतं, म्हणून तो गप्प राहिला. तिने जेवण संपवलं आणि बागेत गेली. तोही तिचा माफीनामा मिळवण्यासाठी बाहेर आला. ती बागेत बसून हेडफोनमध्ये गाणं ऐकत होती. तिचे काळसर केस खांद्यावर सैल पसरले होते. त्या रात्रीच्या प्रकाशात तिचे मोकळे केस पाहून तो मंत्रमुग्ध झाला. तिचे ओठ हलकेच गाणं गुणगुणत होते आणि त्या वातावरणाला अजून सुंदर बनवत होते. त्याला मान्य करावंच लागलं. तिचं दर्शन होताच त्याच्या हृदयाची धडधड वाढते. त्यालाही आपली भावना समजत नव्हती. तो तिच्याजवळ बसला, तिच्या सुंदर चेहऱ्याकडे बघत. तिला त्याची जाणीव झाली आणि तिने डोळे वर करून त्याच्या काळसर डोळ्यांना नजर भिडवली. सॉरी सान्वी, मला तुझ्यावर ओरडायला नको होतं. मला तुला रूमबद्दल आधीच सांगायला हवं होतं, पण मी चुकलो. ही माझीच चूक आहे. आज सकाळी मी जे काही केलं ते खूपच चुकीचं होतं. मला माफ कर. तुझं हे शांत राहणं मला आतून खातंय, आदित्यने मनापासून सांगितलं, ज्यामुळे सान्वीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ठीक आहे, मी तुला आधीच माफ केलं आहे त्या गोष्टीसाठी, ती हसत म्हणाली. तू माझ्याशी एवढी गोड का वागतेस? त्याने विचारलं. कारण मला तू आवडतोस आणि मी तुला आधीच माझा मित्र म्हणून स्वीकारलं आहे. मी माझ्या मित्रांवर जास्त वेळ रागावून राहू शकत नाही, ती म्हणाली. जर मी रोज तुझ्यावर ओरडलो तरीसुद्धा तू मला सोडून जाणार नाहीस ना? त्याने विचारलं. तू रोज का ओरडशील माझ्यावर? आज हे सगळं अचानक झालं. मग रोज का घडायला हवं? तिने डोळे फिरवत उत्तर दिलं. जर मी तुला दुखावलं तर? मगही तू माझ्याजवळ राहशील का? त्याने विचारलं. तू मला दुखावू शकत नाहीस, ती पुन्हा हसत म्हणाली. आज मी तुला दुखावलं तरीही तुला एवढा आत्मविश्वास कसा? त्याने विचारलं. तू मला खरंच दुखावलं नाहीस. आज जे झालं ते फक्त एक छोटीशी घटना होती. हे सगळं असं झालं कारण आपण कधी एकमेकांशी मनापासून बोललोच नाही. आता मी ठरवलं आहे की मी तुला सगळं विचारणार आणि त्यानुसार वागणार. त्यामुळे तू रागावणार नाहीस आणि मी दुखावणार नाही. सोपं आहे ना? ती म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू खुलतं. सान्वीचे शब्द ऐकून आदित्य अवाक झाला. त्याला विश्वास बसत नव्हता की त्याच्या दोषांकडे तिने एवढ्या सहजपणे दुर्लक्ष केलं. ज्यांना तो पूर्वी प्रेम करत होता त्यांनी ह्याच आरोपांमुळे त्याला कायमचं सोडून दिलं होतं. पण सान्वी, ती खरंच एक देवदूत होती. त्याने आयुष्यात आत्तापर्यंत भेटलेल्या सगळ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी. सभोवतालचं वातावरण एका अवघडलेल्या शांततेने भरलं होतं. दोघांनाही ती शांतता मोडायची नव्हती. आदित्यचे डोळे तिच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हते. चांदण्यांच्या मंद उजेडात ती जणू एखाद्या सुंदर अप्सरेसारखी दिसत होती.
तो हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ आला, ज्यामुळे सान्वी थोडी घाबरली. तो तिचा चेहरा हातात धरून म्हणाला, माझ्याशी माणसासारखं वागल्याबद्दल धन्यवाद. त्याच्या डोळ्यात अपार आनंद झळकत होता, पण त्याचवेळी एक अज्ञात भीतीही होती, जी सान्वीला स्पष्ट दिसली. ती भीती त्याचं सुंदर आयुष्य नासवू नये म्हणून तिने मनात ठाम निर्णय घेतला. तू फक्त माणूस नाहीस, तुझं हृदय खूप सुंदर आणि दयाळू आहे, म्हणून पुन्हा असं कधीही बोलू नकोस. माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा माणूस आहे हे माझं भाग्य आहे, ती म्हणाली त्याचा हात धरत. आदित्यने तिला अचानक आपल्या मिठीत घेतलं, हृदयाजवळ घट्ट धरलं. आजूबाजूला शांतता होती, जिथे तिला त्याच्या हृदयस्पंदनांचा ठोका स्पष्ट ऐकू येत होता. तिनेही त्याला उबदार मिठीत सामावून घेतलं, एका वचनासारखं. त्याला वाटलं हा त्याच्या आयुष्यातला सर्वात आनंदी क्षण आहे. पहिल्यांदाच त्याला कुणाकडून द्वेष किंवा स्वार्थ नव्हे, तर प्रेम आणि काळजी मिळत होती. ते दोघे बराच वेळ तसेच एकमेकांना धरून राहिले आणि त्याला वाटलं हा क्षण कधीच संपला नाही पाहिजे. काही मिनिटांनंतर ते घरात गेले आणि दोघेही साध्या गप्पा मारू लागले. सान्वीने त्यांच्या लहानपणीच्या आठवणी काढून त्याला मनापासून हसवलं. तिने त्यांच्या बालपणीच्या घटना सांगितल्या आणि त्या वेळेस ती त्याच्याबद्दल काय विचार करत होती हे उघड केलं. तिने हेही सांगितलं की आजीच्या वाढदिवशी पहिल्या मजल्यावरून तो खाली पडावा अशी योजना करून तिनेच ते घडवलं होतं. हे ऐकून तो थक्क झाला. काय? मला वाटलं ते अपघात होता. माझ्या चेहऱ्याकडे बघ, अजूनही माझ्या कपाळावरती जखमेची खूण आहे, तो म्हणाला आणि त्याने डोळ्यांमधल्या आणि कपाळामधल्या व्रणाकडे तिला दाखवलं. तू खरी राक्षसी आहेस, तो अविश्वासाने म्हणाला आणि सान्वी मात्र पोट धरून हसू लागली. तुला ते मिळायलाच हवं होतं, श्रीमान गर्विष्ठ. तू माझ्या बार्बी बाहुलीला फुगा फोडल्याबद्दल मारलं होतंस. मला आजही तो प्रसंग आठवतो आणि माझं ते कृत्य मी कधीही चुकीचं मानणार नाही, ती सहजतेने म्हणाली. बार्बी बाहुली? तो चकित झाला. माझी बहीण सिया, ती माझी परी आहे, माझी बाहुली आहे, माझं सर्वस्व आहे. माझ्या जीवापेक्षाही जास्त मी जर कुणावर प्रेम करत असेन तर ती माझी बार्बी डॉल आहे, ती आनंदाने म्हणाली. त्याला तिचं निरागस आणि जिव्हाळ्याचं हृदय खूप भावलं. जर मी तो असेन ज्याच्यावरती एवढं प्रेम करते, तर माझं आयुष्य किती सुंदर असेल या विचारानेच त्याचं मन फुलून गेलं. दोघे आणखी तासभर गप्पा मारत राहिले आणि सुमारे 11च्या सुमारास झोपायला गेले. सान्वी आनंदाने झोपली, कारण तिने आदित्यला आनंदी करण्यात यश मिळवलं होतं. पण आदित्यला झोप लागत नव्हती. त्याचं हृदय आनंदाने भारावलं होतं. डोळे मिटण्याआधी त्याने मनोमन तिचे आभार मानले. पक्ष्यांच्या किलबिलाटाने सान्वीची शांत झोप मोडली. ती आळस देत जागी झाली आणि हात पसरवत पलंगावरून उठली. अजून पूर्णपणे जागी न झाल्याने ती स्वयंपाकघराकडे गेली, पण रस्त्यात तिला आरामदायी सोफा दिसला. ती अगदी शाळकरी मुलीसारखी तिथे आडवी झाली. तेव्हाच आदित्य सकाळची धाव संपवून घरात आला. त्याने घरात प्रवेश करताच तिच्याकडे नजर गेली आणि तिच्याकडे बघून तो हसला. नंतर तो दोघांसाठी कॉफी बनवायला स्वयंपाकघरात गेला. कॉफी करून तो हॉलमध्ये आला. त्याने कॉफीचे कप टेबलावर ठेवले आणि तिला उठवायचा विचार केला, पण तिची शांत झोप पाहून त्याने विचार बदलला. तिचे लांबसडक लहरी केस विस्कटलेले होते आणि पूर्ण चेहऱ्यावर पसरलेले होते. ती इतकी गाढ झोपलेली होती की त्याला तिच्याकडे पाहत बसावंसं वाटलं. थोड्या वेळाने तिच्या डोळ्यात हालचाल दिसली. तेव्हा तो सहजपणे वर्तमानपत्र हातात धरून बसला. तिने डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहून हसली. गुड मॉर्निंग, ती झोपाळू आवाजात म्हणाली. गुड मॉर्निंग. कॉफी? त्याने विचारलं. मी बनवते, ती म्हणाली आणि स्वयंपाकघरात गेली. पण तिथे तिने आधीच कॉफीचं डेकोक्शन तयार आहे हे पाहिलं. ती हसली आणि आणखी 2 कप कॉफी तयार केली. दोघांनी मिळून कॉफी घेतली. त्यानंतर आदित्यने घरातूनच प्रशासनाचं काम सुरू केलं आणि सान्वीने तिचा संगीत वर्ग अटेंड केला. दुपारी दोघांनी एकत्र जेवण केलं. हसत खेळत बोलत राहिले. त्यांना जाणवलं की त्यांचं आयुष्य आता आनंदाच्या मार्गावर जात आहे. सान्वीने लक्षात घेतलं की आदित्यच्या घराशेजारील बागेत फुलं नाहीत, म्हणून तिने सुगंधी आणि रंगीबेरंगी फुलं तिथे लावायचं ठरवलं. तिच्या मनात होतं की यामुळे आदित्यचा मूड नेहमीच प्रसन्न राहील. जसं तिने ठरवलं होतं, तिने जवळच्या नर्सरीतून ऑनलाईन काही रोपं मागवली आणि ती संध्याकाळी पोहोचली. दोघांनी मिळून ती रोपं घराभोवती लावली. सूर्य हळूहळू अस्ताला जात होता आणि आकाशातील गुलाबी ढग पाहून पाऊस पडेल असं जाणवत होतं. जसं त्यांनी विचार केला तसं हलकासा पाऊस सुरू झाला. सान्वीने दोन्ही हात पसरून पावसाचं स्वागत केलं. सुरुवातीला थेंब थेंब पाऊस होता, पण थोड्याच वेळात तो मुसळधार झाला. पावसाने जणू काही गडगडाट केला. आदित्यने तिचा हात धरून तिला खेळणं थांबवायला लावलं आणि घाईघाईने घराच्या आत घेऊन गेला. पण घरात शिरायच्या आधीच ते दोघे ओलेचिंब झाले होते. आत आल्यावर त्याने तिच्या विस्कटलेल्या केसांवरचं पाणी झटकून टाकलं. ती हसतमुखाने तिथे उभी राहिली. अचानक आदित्य शिंकला आणि ती वास्तवात परत आली.
ती धावत आत गेली आणि टॉवेल आणला. त्याचे केस पुसताना ती म्हणाली, मला पावसात भिजल्याने कधीच सर्दी होणार नाही. पण बघ ना, तू आता शिंकायला लागलास. तुला खरंच सर्दी झाली तर काय होईल? बाहेर व्हायरस खूप वेगाने पसरतो आहे. आरोग्याचा धोका घेऊ नये. ती प्रेमळपणे त्याचे केस पुसत होती. आदित्य तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिला. त्या चेहऱ्यावर निरागस प्रेम आणि आपुलकी होती. तिच्या केसांतून टपकणाऱ्या थेंबांमुळे ती अजूनच मोहक दिसत होती. यावेळेला तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. त्याने तिचा हात धरला आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहू लागला. सान्वीच्या अंगात शिरशिरी उठली. ती त्याच्या तीव्र नजरेला तोंड देऊ शकली नाही आणि आपली नजर खाली झुकवली. मातीचा ताजा दवाना सुगंध, पावसाचा गळगळाट, सगळं वातावरण अधिक रोमॅन्टिक झालं होतं आणि आदित्यने स्वतःवरील ताबा गमावला. त्याला अजून प्रेम आहे का हे कळत नव्हतं, पण एवढं तरी नक्की होतं की तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. या विचारानेच त्याने धोकादायकरित्या तिच्यातलं अंतर कमी केलं. क्षणाचाही विलंब न करता त्याने आपले ओठ तिच्यावर ठेवले. सान्वी धक्क्याने थिजली आणि पुतळ्यासारखी उभी राहिली. आदित्यने किस अधिक खोल केला. त्याने तिला हळूवार पण आपल्या भावना व्यक्त करण्याच्या तीव्रतेने किस केला. जवळपास 2 मिनिटांनी तिला श्वास घेणं अवघड झालं हे लक्षात आल्यानंतरच त्याने तिला सोडलं. सान्वी त्याच्याकडे पाहू शकली नाही. ती सरळ आपल्या खोलीत पळाली आणि दार बंद केलं. तिचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं आणि ती अजूनही त्या धक्क्यातून सावरू शकत नव्हती. अरे देवा, त्याने माझा पहिला किस चोरला, ती विचार करत होती. जोरजोराने श्वास घेत दात चावून पहाटेचे किरण तिच्या खोलीत शिरले. सान्वीने डोळे चोळले आणि खिडकीपाशी गेली. आकाशात मोत्यासारखा उजेड पसरला होता. तिने डोळे मिटून ताज्या हवेत श्वास घेतला. अचानक मागच्या दिवसाच्या आठवणी तिच्या मनात आल्या. त्याने किस केल्याचा प्रसंग. ती दचकली आणि पटकन डोळे उघडले. डोकं हलवत तिने त्या आठवणी झटकायचा प्रयत्न केला, पण शक्यच नव्हतं. तो तिचा पहिला किस होता हे ती स्वीकारूही शकत नव्हती आणि नाकारूही शकत नव्हती. त्याचवेळी तिला हेही नाकारता येत नव्हतं की तिनेही त्याला परत किस केलं होतं. ती पलंगावर कोसळली. तिच्या डोक्यात फक्त आदित्यचेच विचार घोंगावत होते. का? इतक्या सहज मी का हार मानली? मी त्याला खरंच आवडायला लागले आहे का? तिचं डोकं दुखायला लागलं. ती काहीच ठरवू शकत नव्हती. नकारही करू शकत नव्हती आणि स्वीकृतीही नाही. शेवटी तिने ठरवलं की त्या घटनेबद्दल पुन्हा विचारच करायचा नाही. तिला असंही वाटलं की आदित्यचं मन स्थिर नाही आणि त्याने मुद्दाम किस केला नाही. तिने स्वतःला समजावलं आणि हॉलमध्ये आली. हॉलमध्ये तो दिसला नाही म्हणून तिला बरं वाटलं. तिने स्वतःसाठी कॉफी बनवली आणि आनंदाने प्यायला सुरुवात केली. आदित्य मात्र आपल्या खोलीत होता आणि त्याच्या मनातही कालच्या आठवणी होत्या. त्याला वाटत होतं की हा त्याच्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता. आपल्या भावनांना नाव देता येत नव्हतं, पण ते त्याने आयुष्यात अनुभवलेला सर्वात दिव्य असं जाणवत होतं. सविता आजी, पुढे काय? त्यांचं नातं कधी संपेल? संती तिची सून आतुरतेने विचारते. आधी आपण आपल्या गुरुजींना भेटूया. त्या प्रश्नाचं उत्तर फक्त तेच देऊ शकतात, ती म्हणाली आणि कारच्या खिडकीकडे डोळे लावले. संतीने पुढे काही विचारलं नाही. प्रवास शांततेत झाला. 15 मिनिटात ते आश्रमात पोहोचले आणि पुजाऱ्यांना भेटायला थांबले. थोड्याच वेळाने त्यांना आत बोलावण्यात आलं. नमस्कार गुरुजी. त्यांनी नम्रतेने प्रणाम केला आणि समोर बसले. काय झालं? तुमच्या नातवाचं लग्न झालं का? गुरुजींनी विचारलं. हो गुरुजी, माझ्या इच्छेनुसार मी त्याचं लग्न एका अनाथ मुलीशी लावलं. सगळं आमच्या योजनेप्रमाणे पार पडलं, ती हसून म्हणाली. छान, जसं मी आधी सांगितलं होतं. आदित्यच्या कुंडलीनुसार त्याची पहिली पत्नी लग्नानंतर 1 वर्षात मरणारच. दुसरं लग्न मात्र आयुष्यभर टिकेल. म्हणून त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी कुणालाही तुम्ही निवडू शकता, गुरुजी म्हणाले. तिचा चेहरा उजळला. संतीने आश्चर्याने मोठ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. तिला वाटलं होतं त्यांचं वैवाहिक जीवन न जुळल्यामुळे ते दोघं विभक्त होतील, पण सान्वी मरेल असं तिला कधीही वाटलं नव्हतं. तिच्या दुर्दैवाचा विचार करून तिला दया आली. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना जवळ येऊ देऊ नका. आदित्यला तिच्याविषयी अजिबात आकर्षण वाटायला नको. त्याने जितका तिरस्कार करेल तितकं चांगलं. जर तो तिच्यावर प्रेम करू लागला तर त्याची अवस्था तुमच्या मुलासारखीच होईल. जर त्याच्या मनात तिच्याबद्दल भावना निर्माण झाल्या तर त्याच्या डोक्यातून तिच्या आठवणी मिटवणं अशक्य होईल. तर आदित्य, जो आपल्या आजीला देवी समान मानतो, त्याच्या आजीने त्याच्यासाठी काय प्लॅन करून ठेवला आहे हे बघा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचे हे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. आशा आहे की तुम्हाला आपली कथा आवडत असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.